नमस्कार. मला सांगा ना कोणी. हॅलो. ऐकायला येते माझा आवाज? कुणी ऐकत असेल लाईव्ह तर? हॅलो हॅलो हॅलो, ऐकायला येतोय आवाज प्लीज? मेधाताई, आवाज येतोय का ऐकायला? हॅलो. मला कॉमेंट बॉक्स मध्ये फक्त लिहा मेधाताई सुरू करा म्हणून. होय, धन्यवाद. 1 मिनिटामध्ये सुरू करूयात आपण. तू ऐकलं का? आवाज छान येतोय, छान. कौस्तुभ, तू मधनं बाहेर मॉनिटर कर. हिला जमत नाही ना, ते राहू दे, सोडून दे. जमत का होतंय ते? वी आर रनिंग लेट. सुरुवात करूयात आपण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता घडे पुण्य राशी, नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. यशवंत वंशा बहुभूष विले, भूदेव संता सदा तोष विले. जगाच्या हितार्था धरी शुद्ध काया, नमस्कार श्री सद्गुरु गोपाळ राया. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. भूतदया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. श्री पांडुरंग कृपे जीवनाचं सफल तत्वज्ञान सांगणाऱ्या संत तुकोबारायांच्या अभंगावरती आज आपण या ठिकाणी चिंतन करणार आहोत. योग पण खूप चांगला आहे. 4 दिवसांपूर्वी प्रवीणजींचं आणि माझं बोलणं झालं आणि त्यांनी मला विचारलं कोणता दिवस तुम्हाला सोयीचा आहे. आणि आज आमच्या सद्गुरूंची तिथी आहे. माझे सद्गुरू गोपाळ महाराज जालनापूरकरांची आज तिथी आहे
आणि त्या तिथीच्या निमित्ताने त्यांचीही सेवा करता यावी असं माझ्या मनात होतं, म्हणून मी आजचा दिवस त्यांना सांगितला. आणि मी आभार मानतो त्या सगळ्या संयोजकांचे की त्यांनी माझी जी इच्छा होती की आज या ठिकाणी प्रवचन सेवा करायची, ते त्यांनी मला या ठिकाणी उपलब्ध सेवा ती करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आज आपण बघणार आहोत श्री संत तुकारामांच्या अभंग गाथेमधल्या ह्या अभंगावरती आपल्याला चिंतन करायचं आहे. एकूणच संत तुकारामांचं जे सगळं वाङ्मय आहे त्या सगळ्या वाङ्मयामध्ये सामान्य माणसाला सहज साध्या सोप्या पद्धतीने समृद्ध करण्याचं तत्वज्ञान तुकोबाराय या ठिकाणी सांगतात. त्यांचा कुठलाही अभंग काढून बघा, 4000च्या वरती अभंग रचना तुकोबारायांनी केल्या. आणि या सगळ्या अभंग रचनांच्या मधून त्यांच्या समोर कोण होता, कुणासाठी बोलत होते, मग तो परार्थी अभंग असेल, उपदेशपर अभंग असेल, आत्मस्तुतीपर अभंग असेल, कुठल्याही प्रकारचा अभंग असू द्या, सामान्य माणसाला समृद्ध करणारं तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे. स्वतःबद्दल बोलताना पण मी साधा आहे आणि मला समजावून मी सांगतो आहे, अशी तुकोबांची भूमिका आहे. त्यामुळे तुकोबांच्या साहित्याचं जे वेगळं वैशिष्ट्य आहे ते असं वैशिष्ट्य आहे की त्यांचा जो श्रोता आहे तुकोबारायांचा, तो श्रोता ठरलेला आहे. अगदी तुमच्या माझ्यासारखा एक सामान्य श्रोता त्यांनी समोर लक्षात धरलेला आहे. मुमुक्षू ज्याला म्हणता येईल, नुकताच परमार्थाच्या वाटेवरती जाण्यासाठी इच्छुक अशा प्रकारचा म्हणता येईल, किंवा आत्ता आत्ता भजनाला लागलेला असाही म्हणता येईल, अशा माणसाला त्याला त्याच्या परमहिताचा मार्ग समजावून सांगण्याचं काम तुकोबांनी या 4000च्या वरती अभंगांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. पण हे अभंग अनेकांचे आहेत. अलीकडच्या काळात अनेक लोक अभंग करतात, मग ते वर्तमानपत्रामध्ये छापून येतात. कुणीतरी तशा प्रकारचे ते वृत्तछंद मात्रा म्हणजे अभंग होत नाही. अभंगाचं वैशिष्ट्य पूर्णतः भिन्न आहे. आमच्या तुकोबांचे अभंग तुम्ही बघा, त्यांच्या त्या प्रत्येक शब्दाला अनुभूतीचा गंध आहे. स्वतः बघितलेला आहे तुकोबांनी, स्वतः बघितलंय, अनुभवलेला आहे. त्याला काय म्हणता येईल, टेस्टेड ज्याला म्हणता येईल, की ज्याची चाचणी त्यांनी करून घेतलेली आहे. आणि चाचणी करून घेतल्यानंतर, सिद्ध केल्यानंतर मग तुमच्या माझ्यापर्यंत ते पाठवलेलं आहे. त्यामुळे तुकोबांच्या अभंगाचं जे वेगळं वैशिष्ट्य आहे, किंबहुना संतांच्या अभंगांचं जे वेगळं वैशिष्ट्य आहे, ते केवळ मात्रा आणि छंदांच्या दृष्टीने अभंग ठरत नाहीत, तर ते अनुभूतीच्या अर्थाने पण अभंग ठरतात. अनुभूतीचा गंध त्या सगळ्या अभंगांना असतो. तुकोबांच्या अभंगांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, तो केवळ अनुभूतीचा गंध सांगून थांबत नाही. ऋषीमुनींच्या उपदेशाचा आधार पण तुकोबाराय घेत आहेत. म्हणजे बघा किती अवघड काम असेल त्या अर्थाने विचार केला तर. एकीकडे ऋषीमुनींनी मांडलेल्या तत्वज्ञानाचा आधार घ्यायचा आहे आणि दुसरीकडे स्वतःच्या अनुभूतीचा गंध पण त्याला त्या ठिकाणी पोहोचवायचा आहे. याचा अर्थ काय आहे की ऋषीमुनींचं तत्वज्ञान तुकोबाराय एकीकडे आत्मसात करायला लागलेले आहेत. त्या तत्वज्ञानानुसार स्वतःच्या जीवनामध्ये तशा प्रकारचं वर्तन, तशा प्रकारचे प्रसंग आणि तशा प्रकारच्या क्रिया करायला लागलेल्या आहेत. आणि त्याच्याबद्दल जो अनुभव येतो आहे, तो अनुभव आणि ऋषीमुनींचं मत असं एकत्र करून तुमच्या आमच्या समोर मांडतायत. मला वाटतं जगात इतकं उपकार करणारं दुसरं कोणी असू शकत नाही. म्हणजे इतकं सगळं अनुभव पण घेणार आणि आम्हाला पण सांगणार. कारण ही तुकोबांचीच भाषा आहे. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, जे ऋषी बोलले तेच मी तुम्हाला सांगतोय असं तुकाराम महाराज सांगतायत. आणि आता अनुभवाचं जे म्हणतो ते अनुभवा आले अंगा ते या जगात येत असे, ही तुकोबांची भाषा आहे. म्हणजे माझ्या अनुभव, मला जे काही मला स्वतःला आले ते अनुभव, आणि बोलिले जे ऋषी साच भाव आहे सत्य पद्धतीने, अगदी त्याच्यामध्ये कुठलीही भेसळ, अडल्ट्रेशन कुठल्याही प्रकारचं नाही. जसं त्यांनी सांगितलं तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. पण पोहोचवताना काय करतो आहे, त्यांनी सांगितलेलं मी करून बघतो आहे आणि करून बघून त्याला सोपं करून तुमच्या पुढे मांडतो आहे. मला वाटतं हे माऊलीचंच काम असू शकतं आणि तुकोबारायांनी त्या अर्थाने हे सगळं आमच्या समोर आणून ठेवलेलं आहे. म्हणून काय आहे माहिती का, तुकोबांचाच एक अभंग आहे, संतांच्या संबंधी वैशिष्ट्य तुकोबा सांगायला लागलेत की संत कसे असतात असा विषय चालू आहे. आणि सांगत असताना त्या अभंगाच्या टीकेमध्ये तुकोबाराय म्हणतायत की तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. संदर्भ असा आहे की संतांचं वर्णन चालू आहे आणि संतांना उपमा देत असताना तुकोबाराय म्हणतात की अहो हे संत आहेत ना म्हणाले आमचे, ते नाव आहेत म्हणाले, जनासाठी उदकी ठाव, लोकांच्यासाठी पाण्यामध्ये ती नाव उभी आहे म्हणाले. ज्याला पहिलं तुऱ्याला जायचं आहे, आणखी त्याला थोडं लक्षणार्थाने घेतलं तर ज्याला भवसागरामधनं ते पलीकडे पहिलं तीर गाठायचं आहे, अशा भवसागरातनं पहिलं तीर गाठू इच्छिणाऱ्या माणसासाठी जी नाव लागणार आहे, त्याला हातपाय मारायची गरज नाहीये, त्याला पोहणं शिकायची गरज नाहीये, त्याला तो धोका जो असतो त्या पोहड्यामधला तो स्वीकारायची गरज नाहीये, मधले मधले भोवरे त्याला काही अडवून दुसरीकडून कुठे वळवून त्याला जायची गरज नाहीये. माऊलींच्या ज्ञानेश्वरी मधल्या सांगरूपकाचा विचार केला तर त्या भवनदीचं सगळं चित्र आपल्याला माहिती आहे. किती अवघड ती भवनदी आहे, त्याच्यामधनं पोहून जाणं किती अवघड आहे.
त्यांच्यासाठी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. मला वाटतं ते बोलतायत संतांच्या बद्दल, पण हे तुकोबांना अक्षरशः लागू होतं की लोकांना भवसागरामधनं पहिलं तीरावरती जाण्यासाठी म्हणून नावेचं काम तुकोबारायांनी केलंय. आणि नावेचं काम करत असताना ऋषीमुनींचा जो काही संदेश आमच्यासाठी आहे तो संदेश आणि त्या ऋषीमुनींच्या संदेशानुसार आचरण करून स्वतःला आलेला अभंग अनुभव या दोघांचं एक सुंदर मिश्रण असं तुकोबांनी केलं आणि ते या 4-4.5 हजार अभंगांच्या मधनं आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तुकोबांचा एक एक अभंग तुम्ही बघा, खरं पाहिलं ना तर तुकोबांनी एक जरी अभंग लिहिला असताना तर ते तेवढेच अजरामर झाले असते जेवढे आज अजरामर आहे. त्या अभंगांची महतीच वेगळी आहे. आम्हाला ते दिसताना अक्षर दिसतील, एक 4 शब्दांचा, 6 शब्दांचा, 3 चरणांचा, 2 चरणांचा, 10 चरणांचा, अशी आम्ही त्याची विभागणी पण करू शकू, आम्ही विषयवार त्याची मांडणी पण करू शकू. पण लक्षात घ्या त्याच्यामध्ये जे तुकोबांनी आपला आत्मा ओतलेला आहे ना या सगळ्या याच्यामध्ये, हे सगळं चिंतन मांडत असताना त्याला तोड नाही हो. प्रत्येक अभंगाच्या खोलामध्ये जाऊन बघा, वेगवेगळ्या पद्धतीचं भावविश्व तुकोबाराय त्या ठिकाणी उलगडतात आणि सार तर एकच आहे, सामान्य माणसाला कल्याणाचा मार्ग सोप्या भाषेत तुकोबारांना सांगायचा आहे. आणि तो समजून घेण्याची प्रक्रिया गेली 400 वर्ष तुकोबांच्या नंतर आम्ही त्यांच्या अभंगांच्या आधाराने या ठिकाणी करतो आहोत. मला वाटतं आज आपण संत समागमच्या निमित्ताने देखील तीच प्रक्रिया, तीच मालिका पुढे देत आहोत. आता मी प्रवचन करतो आहे ही एक काय म्हणता येईल प्रातिनिधिक जागा आहे. माझ्या आधी लाखो लोकांनी केलेली आहे, माझ्या नंतर लाखो लोक करतील, पण त्या सगळ्या लाखो जे काही प्रवचनकार असतील त्या सगळ्या प्रवचनकारांच्यासाठी तुकोबांचा शब्द अंतिम असेल, तुकोबांची भूमिका अंतिम असेल, तुकोबांनी सांगितलेलं तत्वज्ञान अंतिम असेल आणि ते तत्वज्ञान सामान्य माणसाला सोपं करून सांगणं हीच या मागची एकमेव प्रेरणा या ठिकाणी या संप्रदायामध्ये असू शकते. आता गंमत होते कधी कधी काय होतं, तुकोबा सोपं सांगायला जातात पण सांगणाऱ्याला आपल्यालाही काही येते हे दाखवायचं असतं, मग तो अवघड करण्याचा पण प्रयत्न करतो. मग असंही कधी होतं, मग ते समजून घेण्यामध्ये थोड्या अडचणी येतात. पण एक साधी भूमिका आहे, जर तुकोबांना सोपं करून सांगायचं आहे तर तुकोबांच्या आधाराने सांगणाऱ्यांनी देखील आणखी सोपं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. मात्र एक आहे, तुकोबांच्या अभंगामधला जो काय गूढार्थ आहे, जो आतमध्ये लपलेला त्याचा जो काही अर्थ आहे, तो अर्थ समोरच्या श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचवणं त्यांच्या कृपेने ही प्रवचनकाराची भूमिका असली पाहिजे. आणि माझी तीच भूमिका असल्यामुळे आजचा जो आपण या ठिकाणी अभंग घेतलेला आहे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, या अभंगाच्या संबंधीचं चिंतन आपण या ठिकाणी प्राधान्याने करणार आहोत. अभंग अत्यंत परिचयाचा आहे, वेगवेगळ्या सुभाषिताच्या दृष्टीने देखील वापरला जाणार आहे, वेगवेगळ्या ठिकाणी उदाहरणं दिली जातात, दृष्टांतासाठी सांगितला जातो, विषय समजावून देण्यासाठी या अभंगाचा आधार घेतला जातो. आणि जोडून या धन उत्तम व्यवहारे हे जवळपास महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला पाठ असणार एक चरण तुकोबांच्या अभंगांचा आहे. पण आम्हाला हा अभंग सोडवायचा आहे, परंपरेप्रमाणे सोडवायचा आहे. म्हणून आम्ही बघूयात की या अभंगामध्ये तुकोबांनी काय काय विषय मांडलेले आहेत. ढोबळमानाने जेव्हा आपण बघतो या अभंगामध्ये तुकारामांनी धनाची चर्चा केलेली आहे, जोडून या धन म्हणलेलं आहे, धनाची चर्चा केली आहे, उत्तम व्यवहाराची चर्चा केलेली आहे. त्यामुळे धनाचे स्रोत आणि व्यवहारातली उत्तमता पण तुकारामांना अभिप्रेत आहे की धनाचे स्रोत काय असावेत, व्यवहारामधली उत्तमता कशी असावी. नंतर उदास विचारे वेच करी म्हणतात, म्हणजे याचा अर्थ काय झाला की धनव्ययासंबंधीची वृत्ती कशी असावी. तुमच्याजवळ जे धन आहे, धनसंचय जो तुमच्याजवळ आहे, तो खर्च करताना तुम्ही कसा केला पाहिजे. आणि मग ह्या पद्धतीने तुम्ही, जर मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही वागत असाल, तुकोबांची भाषा आहे, मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही वागत असाल तर कशा प्रकारची जीवगती तुम्हाला मिळू शकेल. आणि मग तशी जीवगती तुम्हाला मिळणार असेल, तुम्ही मी म्हणलं तसं वागत असाल तर त्याचं फल म्हणून तुम्हाला कुलगौरव करण्याची एक मोठी संधी मिळणार आहे, असे तुकोबा त्या ठिकाणी सांगतात. आणि म्हणतात की नुसतं धनाचाच विचार करून जमणार नाहीये, एक सद्वर्तनाची परिभाषा पण तुम्हाला अवगत करता आली पाहिजे. चांगलं वागणं काय आहे, समाजामध्ये प्रिय होणं काय आहे, समाजामध्ये सदाचाराने वागणं काय आहे, ते पण तुम्हाला आलं पाहिजे. कारण तुम्ही गृहस्थाश्रमी आहात, किंबहुना गृहस्थाश्रमाची फलश्रुती तुम्हाला जर प्रत्यक्षामध्ये पाहिजे असेल, तुम्हाला गृहस्थाश्रमामधलं जे काही इप्सित ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल, मग तुम्हाला धनाचा विचार करावा लागेल, धनाच्या स्रोतांचा विचार करावा लागेल, व्यवहारातल्या उत्तमतेचा विचार करावा लागेल, धनव्ययासंबंधीची वृत्ती कशी असावी ती अंगी बांधावी लागेल. मग तुम्हाला एक चांगली जीवगती मिळू शकेल. उत्तमची गती म्हणतात तुकोबाराय, ती जीवगती तुम्हाला मिळू शकेल. तुमच्या कुळाचा गौरव वाढवी वडिलांची कीर्ती म्हणलेला आहे, कुलाचा गौरव तुमचा होऊ शकेल. मात्र त्यासाठी सद्वर्तनाची जी काही एक चौकट आहे, त्या चौकटीमध्ये आपल्याला आपला व्यवहार करावा लागेल, म्हणजे तो गृहस्थाश्रम सफल होईल. आणि गृहस्थाश्रम सफल होण्यामुळे वैराग्य प्राप्तीकडे आपल्याला जाता येईल.
वैराग्य प्राप्त झालं की परमपद आपल्या आवाक्यात येईल. एकंदर हा सगळा तुकोबांच्या या अभंगाचा एक आवाका ज्याला म्हणता येईल. काय सांगायचंय तुकोबांना? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी म्हणत असताना तुकोबांना काय सांगायचे, तर आपण त्याची आता चर्चा या मागच्या भागामध्ये आपण बघितलेली आहे. आता आपण काय करूयात की ज्या ज्या विषयावर तुकोबांनी या अभंगाच्या निमित्ताने चिंतन मांडलेलं आहे त्या प्रत्येक छोट्या छोट्या विषयाला पण आपण बारकाईने बघण्याचा प्रयत्न करू. आपल्याकडे वेळेची मर्यादा 5 वाजेपर्यंत आहे आणि प्रवीणजी मला म्हणाले की 5-10 मिनिटं चालू शकतं. भगवंताच्या कृपेने हा विषय मला पूर्ण सोडवता आला तर कदाचित आपण 5-10 मिनिटं जास्ती पण घेऊया. आणि जास्त हे थोडं धाडसाचं होतं. आजकाल काय व्हायला लागलेलं आहे माहितीये का, माणसं 5-7 वर्षानंतरच्या 10 वर्षानंतरच्या गोष्टी पण सांगून टाकायला. आजच्या 10व्या वर्षी माझा इथे इथे असा बंगला असेल, माझं इथे इथे असं असेल, मग मी तिथे असेल. कदाचित मी पण त्यात असतो कधीतरी की आजच्या 3ऱ्या वर्षी गावाकडे मी राहायला जाईल. कुठला आत्मविश्वास आहे? दुर्दम्य आत्मविश्वास. एक क्षणाचा भरोसा नाही. माशी पाख पाखडे तव हे सरे माऊलींची भाषा आहे. पण आता मी तेवढा विश्वास दाखवतो की 5-5:15 पर्यंत माऊली मला ठेवतील तुमच्या समोर आणि मला ही सेवा या ठिकाणी पूर्ण करता येईल. आता आपण बघूयात जे काही विषय तुकोबांनी अभंगामधनं मांडलेले आहेत. मी अगदी मुक्त चिंतन करतो आहे तुमच्या समोर. हे सगळे संत समागमचा जो परिवार आहे, मला मेधाताई पण बोलल्या, प्रवीणजी पण बोलले की हे सगळे आपला परिवार आहे. आपला परिवार म्हणजे वारकऱ्यांचा परिवार आहे. त्यामुळे माझं गोड वाढून घेतील आणि मला दुरुस्त पण करतील, ऐकत असताना दुरुस्त पण करतील. त्यामुळे मी अगदी मुक्त पद्धतीने मला जे वाटतं त्या पद्धतीने तुकोबांच्या आधाराने हे चिंतन या ठिकाणी मांडतो आहे. आता आपण बघूयात की याच्यामध्ये छोटे छोटे जे मुद्दे आले तर धनाचा विचार तुकोबांनी केलेला आहे. जोडून या धन. काय झालंय माहितीये का, या अभंगाची चर्चा करत असताना धन म्हणजे पैसा अशा प्रकारची एक भूमिका सगळ्यांनी स्वीकारलेली आहे. धन म्हणजे पैसा, जोडून या धन म्हणजे पैसा कसा जोडावा, पैसा कसा खर्च करावा याच्या संबंधी तुकोबा बोलतायत. निश्चित बोलतायत. तुकोबांना पैशा संबंधी बोलायचंय, पण महत्वाचा मुद्दा आहे की पैशा संबंधीच बोलायचं असं अजिबात नाही. तुकोबा धनाची चर्चा करतात. त्याच्या जोडून या पैसा म्हणले असते ना, जोडून या रोकडा म्हणले असते. त्यांच्या काळात रोकडा पण म्हणता येत होतं, त्यांच्या काळामध्ये पैसा पण म्हणता येत होतं, त्यांच्या काळात नाणी पण म्हणता येत होतं. अजून कुठलं चलन असेल त्या चलनाचं नाव पण तुकोबांना टाकता आलं असतं. पण तुकोबा जाणीवपूर्वक धन शब्द वापरतात आणि धन शब्द वापरल्यामुळे ते पैशापुरता सीमित राहत नाही. मग धन म्हणजे काय आहे? हे तुम्हाला मला मिळालेलं जे आयुष्य आहे भगवंतांनी दिलेलं ते पण एक फार मोठं धन माझ्या जवळ आहे. मला नरदेह मिळालाय, मला हे आयुष्य मिळालंय. पुन्हा 55 वर्षाचं आयुष्य मी या समाजामध्ये घालवलेलं आहे. अजून काही वर्ष मी या ठिकाणी घालवेल. हे सगळ्यात मोठं धन मला भगवंतांनी दिलेलं आहे. तुकोबा जेव्हा जोडून या धन म्हणतात तेव्हा हे आयुष्य हे देखील एक धन त्याच्यामध्ये तुकोबांना अभिप्रेत आहे. धन होऊन होत नाही, माझं आयुष्य तर आहेच आहे, माझं कुटुंब पण माझं धन आहे. माझी पत्नी आहे, माझे मुलं आहेत, माझे आई वडील आहेत, माझे आणखी आप्त स्वकीय आहेत, माझा मित्र परिवार आहे, ते पण माझं धन आहे. ज्या समाजाने माझ्यावरती लहानपणापासून संस्कार केलेत ते संस्कार पण धनरूपी माझ्याजवळ आहेत, माझ्या हातामध्ये आहेत ते संस्कार. मी तुमच्या समोर बोलतो आहे, बोलताना भान ठेवतो आहे, समोरच्या माणसाचं वय बघून त्याच्याशी मी त्या पद्धतीचा नमस्कार त्या ठिकाणी करतो आहे. हा संस्कार मला समाजाने दिला, ते पण माझ्यासाठी धन आहे. म्हणजे जसं माझं आयुष्य आहे, माझं कुटुंब आहे, माझे मित्र आहेत, माझे आप्त आहेत, तसेच माझे संस्कार पण माझं धन आहे. लौकिक अर्थाने मी जे शिकलो तेही माझं धन आहे. आयुष्याच्या या प्रवासामध्ये मला अनुभव आले ते पण माझं धन आहे. मला वेगवेगळी कौशल्य आत्मसात करता आली, तुमच्याशी बोलण्याचं पण एक कौशल्य आहे, हा मोबाईल अरेंज करण्याचं पण एक कौशल्य, ही कौशल्य जी मी आत्मसात केली ते पण माझ्यासाठी धन आहे. माझं जे संचित आहे की ज्या संचिताच्या पाठबळावरती मी इथे तुमच्या समोर आहे, मग त्यातला आता मी काय क्रियमान तुमच्या समोर, क्रियमान रूपाने मी तुमच्या समोर आहे, पण हे संचिताचा खेळ आहे. ते संचित पण माझं धन आहे आणि या सगळ्यांच्या जोडीला माझ्याजवळ असणारा पैसा पण माझं धन आहे. तेव्हा तुकोबा जेव्हा जोडून या धन उत्तम व्यवहार आहे असं म्हणतात तेव्हा तुकोबांना केवळ पैसा अभिप्रेत आहे असं नाही. त्यांना अभिप्रेत असण्यामध्ये आपलं आयुष्य आहे, कुटुंब आहे, आप्त आहेत, मित्र आहेत, संस्कार आहेत, शिक्षण आहे, अनुभव आहे, कौशल्य आहे, संचित आहे आणि त्याच्या जोडीला पैसा पण आहे आणि अन्य अन्य गोष्टी पण आहेत. ह्या सगळ्याला तुकोबा धन म्हणतात आणि या धनाच्या संबंधी कसा विचार केला पाहिजे अशी भूमिका तुकोबाराय या अभंगामध्ये मांडतात. म्हणून ती समजावून घेणं अधिक महत्वाचं ठरतं. पहिला मुद्दा तुकोबाराय मांडतात की या धनाचा स्रोत काय आहे. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. म्हणजे धन जोडण्याची प्रक्रिया कशी असली पाहिजे, त्याला स्रोत म्हणतो आपण, त्याला सोर्स म्हणतो आपण, त्याला मार्ग म्हणतो आपण. धनाचा मार्ग, धनप्राप्तीचा मार्ग, मग ते शिक्षण, आयुष्य, अन्य अन्य गोष्टींचं जे धन तुमच्या जवळ आहे त्या सगळ्या धनाचे मार्ग कसे असले पाहिजे त्याच्या संबंधी तुकोबाराय बोलतात आणि म्हणतात की धन आणि धनाचे स्रोत दोन्ही शुद्ध असले पाहिजेत. ही तुकोबारायांची भूमिका आहे.
शुद्ध असले पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ असायला नको धनामध्ये आणि धनाच्या मार्गामध्ये. त्याचं कारण तुकोबर आहे अन्य ठिकाणी सांगतात की धन ज्या मार्गाने येतं ना त्याच मार्गाने माणसाला वागायला शिकवतं. ज्या कुठल्या प्रकारचं धन आहे, तुमच्याकडे अघोरी विद्या आली तर ती तुम्हाला अघोरीच करायला लावणार आहे. तुम्हाला वाईट प्रकारची जर संगती असेल तर ती तुम्हाला वाईटच वळणावरती घेऊन जाणार आहे. तुमच्या मनामधले विचार आणि तुमचे संस्कार जर चुकीचे असतील तर ते चुकीच्याच मार्गावरती तुम्हाला घेऊन जाणार आहेत. त्यामुळे आपली जी धनसंपत्ती आहे त्या धनसंपत्तीची शुद्धता टिकली पाहिजे आणि शुद्ध धनच आपल्यापर्यंत आलं पाहिजे. अशा प्रकारचा अट्टहास धरण्याची भूमिका तुकोबाराय या ठिकाणी मांडतात आणि म्हणतात की धन ज्या मार्गाने येते त्याच मार्गाने माणसाला वागायला भाग पाडते. म्हणून पुष्कळदा धन नाही मिळालं तरी चालेल, पण ते चांगलंच मिळालं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आपण घेतली पाहिजे. आणखी काय असतं माहितीये का, धनासोबत वासना पण चिटकून येत असते. धन नुसतं येत नाही, त्याच्यासोबत वासना पण असते. या सगळ्या प्रकारची धन आहे, त्याच्याबरोबर वासना पण असते आहे. आमच्याकडे काही एक असा दृष्टांत सांगतात कीर्तनकार लोक, बोलताना म्हणतात की एका माणसाने व्रत केलं की चातुर्मासामध्ये मी श्वासन ब्राह्मणाला जेवायला घालेल 4 महिन्यापर्यंत. पण माणूस दुष्ट होता, गावामध्ये कुणाशीच काही त्याचं जमत नव्हतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये काय झालं की कुणी तयारच व्हायला तयार नाही. मग गावातला एक सज्जन बिचारा माणूस होता, तो म्हणला की अहो तो माणूस सुधारायला लागलाय, चांगल्या वळणावरती यायला लागलेला आहे. आमची जबाबदारी आहे की तो जर चांगल्या वळणावरती येत असेल तर त्याला त्या पद्धतीने आम्ही सहकार्य त्या ठिकाणी केलं पाहिजे, ही आमची भूमिका असली पाहिजे. मग त्यांनी धाडस केलं, म्हणाला मी येतो, तुमचं चातुर्मासाचं व्रत होऊ द्या, म्हणाला काही हरकत नाही. अत्यंत सज्जन कुटुंब आहे, दाम्पत्य. त्याच्या घरी गेले, पहिला महिना झाला, दुसरा महिना झाला आणि 4 महिन्यानंतर चातुर्मासाची समाप्तीचं जे जेवण होतं ते जेवण झाल्यानंतर अक्षरशः त्यांनी ते ताट लपवून आपल्या थैलीमध्ये घेऊन घरी आले. सज्जनाला ताट चोरायची भूमिका कशासाठी आली? सज्जनाला ताट चोरण्याची इच्छा मनामध्ये कशा निर्माण झाली? काय आहे, धन त्याच्यासोबत चिकटलेली वासना घेऊन फिरतच असतं. त्याच्या घरचं अन्न 4 महिने खाल्ल्यानंतर तशाच प्रकारची बुद्धी होणार, कारण ते अन्न जे आहे ज्या धनातून आलेलं आहे त्या धनाचे ते सगळे गुण आहेत. म्हणून धनाच्या शुद्धीबद्दलचा आग्रह परमार्थाच्या मार्गामध्ये जे लोक आहेत त्यांनी अत्यंत प्राधान्याने ठेवला पाहिजे. दुसरं एक आहे की आमच्याकडे एक दुर्दैवाने एक प्रकारचा गैरसमज आहे की माणसाचं खाजगी जीवन आणि सार्वजनिक जीवन याच्यामध्ये तफावत केली पाहिजे. म्हणजे तो कुठून पैसे कमवतो महत्वाचं नाही, देवासाठी करतोय ना, मंदिर बांधतोय ना, सभागृह बांधतो आहे ना, पारायण करतोय ना, सप्ताह करतोय ना, अजिबात अर्थ नाही. तुकोबाराय म्हणतात ते ढोंग आहे अक्षरशः. जर तुम्ही गैरमार्गाने धन कमवत असाल आणि त्या गैरमार्गाने कमवलेल्या धनाच्या भरोशावरती परमार्थ करत असाल, तुमच्या परमार्थाला काडीचीही किंमत नाही, ही तुकोबारायांची भूमिका आहे. आणि ती या अभंगातून स्पष्ट होते, कारण ते म्हणतात धन ज्या मार्गाने येते त्याच मार्गाने ते माणसाला वागायला भाग पाडते. दुसरं सांगतात धनाला स्वभाव असतो म्हणतात आणि त्याच्या स्वभावाचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही, जो आता आपण ताट उचलण्याच्या दृष्टीने पण या ठिकाणी बघितलेला आहे. आणि अहंकार तर आम्ही बघतोच आहोत, धन असणाऱ्या लोकांच्याकडे काय प्रचंड अहंकार असतो. सांगतो तुम्हाला, खरं पाहिलं तर आम्ही आमच्या दाराच्या खाली उतरलो, प्रत्येक जण सांगतो मी, आम्ही प्रत्येक जण दाराच्या खाली उतरलो तर आमचे सारखे किंवा आमच्यापेक्षा चांगल्या सुस्थितीत असणारे धनाच्या दृष्टीने आम्हाला 10-5 माणसं सहज रस्त्यावरती दिसतात. मग हे आमच्याच गल्लीमध्ये गावातही अजून फिरत नाहीयेत, आम्ही आमच्या जिल्ह्यातही फिरत नाहीत, आमच्या राज्यातही फिरत नाहीत. कुठला आम्हाला हा अहंकार ज्याला म्हणता येईल हा धनाच्या संबंधी आलेला आहे. एक सत्पुरुष होते आणि ते सत्पुरुष आपल्या शिष्याकडे गेले होते, वयस्कर होते बिचारे, खूप वृद्ध होते. शिष्याने नवीन घर बांधलं होतं, कुठल्या धनातून आलं होतं काही आता कल्पना नाहीये मला, दृष्टांतात काही सांगितलेलं नाहीये. पण त्यांनी 3-4 मजली घर बांधलं आणि त्याची इच्छा होती की सद्गुरूंनी त्या घराला पाय लावावेत. सद्गुरू कृपावंत असतात, म्हणाले ठीक आहे मी येतो, पण मी म्हातारा आहे म्हणाले, मला काय खालच्या मजल्यावरती बघेल आणि या म्हणलं. तो म्हणला आधी घेऊन तर टाका घरामध्ये. त्यांनी घेतलं महाराजांना घरामध्ये, त्यांना पूजा दाखवली, सगळं दाखवलं. मग महाराजांना म्हणाला की महाराज थोडं वरच्या मजल्यावरती चला ना माझ्या. वरच्या मजल्यावर पण नाही रे मला चालत नाही म्हणलं. महाराज आतमध्ये लिफ्ट पण आहे, आपण लिफ्टनी वरच्या मजल्यावर जाऊ. गेले पहिल्या मजल्यावरती, समाधान नाही झालं. म्हणाला महाराज लिफ्टच आहे, दुसऱ्या मजल्यावरती पण चला. महाराज म्हटले ठीक आहे. तिसऱ्या मजल्यावरती चला, ठीक आहे. चौथ्या मजल्यावरती गेले शेवटच्या, आणि मग त्यांनी महाराजांना दाखवलं, महाराज हे माझं बेडरूम आहे, हे माझ्या मुलांचं बेडरूम आहे, आणि महाराज तुमच्यासारखे माझ्याकडे सत्पुरुष आले तर त्यांच्यासाठी एक स्वतंत्र खोली मी इथे केलेली आहे. मुलांच्या बेडरूम मध्ये होते, मुलांच्या बेडरूम मध्ये जगाचा नकाशा लावलेला होता. मग महाराजांनी विचारलं की अरे हे काय लावलंय समोर, खूप छान दिसतंय चित्र आहे. तो म्हणाला महाराजा नकाशा आहे जगाचा. जगाचा नकाशा म्हणाले, अरे वा वा वा, मग ह्याच्यामध्ये आपला भारत असेल, दिसत असेल. तो म्हणला हो महाराज, बघा हा भारत दिसतोय आपल्याला इथे 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 खाली असं बघा. मग म्हणले आणि आपला महाराष्ट्र थोडं जवळ या म्हणले. महाराज 2 पावलं जवळ आलं की तुम्हाला महाराष्ट्र पण दाखवतो. त्यांनी महाराजांना महाराष्ट्र पण दाखवलं. मग महाराज म्हणले अरे आता आपण औरंगाबाद मध्ये आहोत, मग औरंगाबाद पण दिसेल.
महाराज म्हणला काय आहे थोडं, मी 2 मिनिटं. त्यांनी मुलाचं ड्रॉवर उघडलं, त्यातनं तो भिंग काढला आणि भिंग धरून सांगितलं की बघा महाराज, या भिंगाच्या ठिकाणी तुम्हाला जे टिंब दिसतंय ना ते म्हणजे औरंगाबाद आहे. मग म्हणाले आणि तुझं समर्थनगर कुठे आहे? तो म्हणला महाराज ते थोडं अवघड आहे. आणि म्हणले तुझं घर? महाराज ते तर फारच कठीण आहे. मग म्हणले अरे जे दिसतच नाही जगाच्या नकाशावरती कशाला आटापिटा करतोस एवढा? धनाच्या संबंधीची दृष्टी कशी असावी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुकारामांना हेच त्याच्याबद्दल सांगायचं आहे. त्यामुळे धनाच्या संबंधीचा विचार करताना तुकोबांची जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे याच्यातली जी भूमिका आम्ही बघायला लागलो ना, याला ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानाची थोडी जोड दिली की अजून सोपं जाईल. ज्ञानेश्वर काय म्हणतात आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये, विधी ते पाळी निषेधार्थे गाळी. म्हणजे जे शास्त्र संमत आहे त्या पद्धतीने वाग बाबा, आणि शास्त्राने ज्या ज्या गोष्टींचा म्हणून निषेध केलेला असेल त्या सगळ्या गोष्टी तू त्या ठिकाणी सोडून दे, अशा प्रकारची भूमिका ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेली आहे. विधी ते पाळी निषेधार्थे गाळी. तुकोबा तेच सांगतायत आम्हाला की स्रोताबद्दल चर्चा कर, स्रोताची शुद्धता तपास. त्यामुळे आमचं जे धन आहे, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या धनाची आम्ही आता चर्चा केलेली आहे, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या धनाच्या स्रोतासंबंधी आमची भूमिका तशा प्रकारची असली पाहिजे आणि त्याच्या जोडीला मग आम्ही व्यवहारामधली उत्तमता पण जपली पाहिजे. माझं किराणा दुकान आहे, मला नफा कमवला पाहिजे, कमवलाच पाहिजे, त्याच्याशिवाय उदरनिर्वाह चालणार नाही. पण मी नफा कमवत असताना तो कशा पद्धतीने कमवतोय, व्यवहारातली उत्तमता जपतोय का मी, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतात जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे. त्या उत्तम व्यवहाराची जी तुकोबांची परिभाषा आहे ती आम्हाला समजून घेतली पाहिजे. उत्तम व्यवहाराचा अर्थ होऊ शकतो पारदर्शकता. पारदर्शक राहा बाबा. मी आणतोय 2 गावावरनं 2 रुपयाची वस्तू, माझं कुटुंब चाललं पाहिजे, वरती 20 पैसे 10% मी घेतोय आणि तुम्हाला 2 रुपये 20 पैशाला मी देतोय, गुणवत्तेचा माल तुम्हाला मी देतोय, अशा प्रकारची भूमिका असेल तर काय पारदर्शकता आहे. पैसे कमवायला हरकत नाही, नफा घ्यायला हरकत नाही, धन संचय करायला हरकत नाही, पण पारदर्शकता असली पाहिजे, शुचिर्भूतता असली पाहिजे. शुचिर्भूतता याच्यासाठी असली पाहिजे की मी अवैध विकणार नाही बाबा, अजिबात विकणार नाही. कशासाठी अवैध? शुचिर्भूत पैशाच्या संदर्भातला व्यवहार, पैसा येण्यासाठीचा व्यवहार. माझे काही गमतीने आम्ही बोलतो कधीतरी, ते कोणीतरी शेअर ट्रेडिंग करत असतं, काय करत असतं, बोलता बोलता एक जण म्हणाला की नाही ते हे जे असतात ना सगळे मद्य निर्मितीचे कारखाने, तर त्यांच्या कंपन्यांना ना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नफा होतो, तिथे गुंतवले तर पैसे चांगले मिळतात. एक जण म्हणाला मग तिथे नाही रे बाबा, ते वाईट आहे, त्याच्यामध्ये कसे काय करतो? म्हणलं आपण कुठं हात लावतोय त्याला, आपण कुठं त्याला पाय लावतोय, आपण कुठं हाताळतोय त्याला, आपण फक्त त्या व्यवहारातला नफा घेतोय. तुकोबाराय म्हणतात हा शुचिर्भूत व्यवहार नाही रे बाबा, कारण त्याच्यातून तू नफा कमवतोयस पण 10 संसार उघड्यावरती येणार आहेत हे पण लक्षात घे. त्यातून तुझा 1 पैसा लागणार आहे त्या कारखान्याला, त्या कारखान्यातून निर्माण होणारी जी काही दारू आहे ती दारू लोकांच्या घरापर्यंत जाणार आहे आणि लोकांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत. त्या उद्ध्वस्त संसारामध्ये ती बाई जी असेल, ती संसार चालवणारी, ती बाई डोक्याला हात लावून बसणार आहे बाबा. तो शुचिर्भूत व्यवहार होत नाही. त्यामुळे व्यवहारातली उत्तमता जपताना इतका सूक्ष्म विचार तुकोबांनी आम्हाला करायला सांगितलं. तुकोबा म्हणतात सर्व हितैषी असा व्यवहार तुम्ही जेव्हा करता आहात, व्यवहारातली उत्तमता जेव्हा तुम्हाला जपायची आहे ना, सर्व हिताचा विचार करा. लोकांचंही काम झालं पाहिजे, मलाही त्याच्यामधनं उत्पन्न मिळालं पाहिजे, आणि त्याला विन विन सिच्युएशन आपण म्हणतो की सगळ्यांना जिंकायचं. इथे काही कुणाचं काय कुणाचं शोषण करायचं नाहीये. शोषण करून जर तुम्ही करत असाल, तुमचा व्यवहार जर सर्व हितैषी नसेल, तर तुकोबाराय म्हणतात की ती व्यवहारातली उत्तमता असू शकत नाही. आणि शेवटी इतकं सुंदर उदाहरण तुकोबाराय देतात. हे मी तुम्हाला जे उदाहरणं देतोय, तुकोबारायांचे संदर्भ देतोय, ते तुकोबांच्या अन्य अभंगांचे देतोय. अभंग पुन्हा उद्धृत मी यासाठी करत नाही की ते कालापव्यय पण ठरणार आहे, पण मी जे बोलतोय ते माझं काहीही नाही. तुकोबांनी वेगवेगळ्या अभंगामध्ये हा जो विषय मांडलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने मी तुमच्या समोर मांडतो आहे. म्हणून तुकोबारायांच्या व्यवहारातल्या उत्तमतेसोबतचा सर्वात चांगला दाखला जर काय असेल तर अंतर्मनाला साक्षी ठेवून व्यवहार करा म्हणतात तुकोबाराय. तुझ्या अंतर्मनाला ठेवून जगाकडे बघू नकोस, कशाकडे बघू नकोस, तुझ्या मनाला पटतंय काय हे असा विचार कर. क्षणभर स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून बघ, आणि तुला जर वाटलं की हा व्यवहार योग्य आहे तर तशा प्रकारचा व्यवहार तू अवश्य कर, असं तुकोबाराय सांगतात. एका सुंदर अभंगात तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरूनी राहू. हा इहलोकीचा व्यवहार आहे म्हणले संसारामधला. असे डोळे बंद करून जर तुम्ही करत गेलात ना तर तुमच्या हाती काहीच लागणार नाही, आणि हा जो आला आला देह गेला गेला देह, अशा प्रकारची तुमची सगळी परिस्थिती फरफट होईल म्हणाले. हा इतका सुंदर नरदेह तुमच्या हाती लागलाय. भगवंत स्वरूप होण्याचं देवाची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे, तुकोबांचीच भाषा आहे. अरे साक्षात देव होण्याची क्षमता तुझ्यामध्ये नरदेहात आल्यानंतर या फालतू व्यवहारामध्ये पडून, लोकांचं शोषण करून, अपारदर्शक पद्धतीने, असुचिरभूत पद्धतीने
सर्व हिताच्या ऐवजी सर्व शोषणाचा विचार करून अंतर्मनाला कोपऱ्यामध्ये ठेवून जर तू धन कमवशील की नाही, तर म्हणाले काय नाही तुला देव होता येणार नाही, म्हणजे तुला माणूस पण सिद्ध करता येणार नाही, देव होणं तर फार दूरचं झालं, तुला जो जन्म दिलाय ना त्या जन्मामध्ये लक्षणं पण तुला सिद्ध करता येणार नाहीत. म्हणून तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणी राहू, तुकोबांचा संदेश आहे. आता बघा पुढे तुकोबा काय म्हणतात, सद्वर्तनाची परिभाषा तुकोबा इथे सांगतायत की आता केवळ धनाचा विचार नाही, धन कुठलं कमवावं सांगितलं, धन कशा मार्गाने कमवावं सांगितलं, कुठलं धन स्वीकारावं सांगितलं, हे सगळं सांगितल्यानंतर तुकोबाराय पुढे म्हणतात की एवढ्यानी भागत नाही भाऊ, तुला सद्वर्तनाची परिभाषा पण आली पाहिजे. मग सद्वर्तन म्हणजे काय आहे? मग सद्वर्तनासाठी आम्हाला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ कोण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ही सगळी भाषा आम्हाला तुकोबांची समजून घ्यावी लागेल. म्हणजे लोकांच्या अंतःकरणाला दुखवायचंच नाही, लोकांचं अंतःकरण दुखवायचं नाही, ही जोपर्यंत तुम्ही भूमिका सिद्ध करत नाही, लोकांच्या अंतःकरणामध्ये भगवंत साक्षात आहे, मी भगवंताशी व्यवहार करतो आहे, अशा प्रकारचा भाव तुमच्या मनात प्रगट होत नसेल तर तुम्ही सद्वर्तन नाही करू शकणार म्हणतात. त्यामुळे जळीस्थळी काष्टी भगवंताला बघणं त्यांनी सांगितलेले. एकमेका लोटांगणी जाती कशामुळे आहे? त्याच्यामधल्या ईश्वराला तो नमस्कार आहे. आणि मग ईश्वर एकदा त्याच्यातलं ईश्वरत्व आम्ही मान्य केलं की आमची व्यवहाराची भूमिकाच बदलून जाते. ती बदललेली भूमिका तुकोबारायांना या ठिकाणी पाहिजे. म्हणून ते म्हणतात की त्या धनाच्या जोडीला ही सद्वर्तनाची परिभाषा पण तू शिकून घे. मग सद्वर्तनात तुकाराम महाराज चारित्र्याचा पण चर्चा करतात. आवश्यक आहे, बोलायचा अधिकारच नाही. ज्याला चारित्र्याचं स्वतःला सांभाळता येत नाही त्यांनी बोलू नये म्हणतात. काही आवश्यकता नाही, तो जनावर आहे अक्षरशः. ज्याला स्वतःचं चारित्र्य सांभाळ काय असतं माहितीये का, समाजामध्ये चारित्र्य जेव्हा आपलं एकाचं बिघडतं ना तेव्हा ते 1000 घरांना बिघडून टाकणारी गोष्ट असते. आणि लोक समोरचे जे आहेत, मग तुमचं हे सगळं धन तिथे येतं, ते धनाबरोबर वासना आपण बघितलं ना, धनासोबत वासना येणार, धनासोबत त्याचे जे मार्ग आहेत त्या मार्गाचे परिणाम येणार आणि त्यातून तुम्ही वाईट वर्तन करणार आणि त्या वाईट वर्तनामधनं समाजामध्ये बसलेली घडी विस्कटवण्याचं काम तुम्ही करणार. क्षणिक मोहापायी तुम्ही स्वतःचं आयुष्य खराब करणार आणि समाजाला पण एक वेगळ्या प्रकारच्या मार्गावरती घेऊन जाणार. तुकोबाराय म्हणतात चारित्र्याला दुसरी तडजोड करायची गरज नाही. आमच्या तुकोबारायांकडे गेले, उपदेश मागायला गेले, महिला म्हणलं की नाही आधी मी माझ्या बायकोला बोलावतो, म्हणले तू तिच्याशी बोल. ही भूमिका असली पाहिजे. माझी पत्नी तुमच्याशी बोलेल आधी, ती तर उपदेश घ्यायला आलेली होती बिचारी त्यांच्याकडे, पण तिच्याशी पण बोलताना मी एकांतामध्ये स्त्रियांशी बोलणार नाही. हा जो तुकारामांचा अट्टहास आहे ना, मला वाटतं चारित्र्याचं इतकं चांगलं उदाहरण पुन्हा आम्हाला शोधून सापडणार नाही. एकांतामध्ये परस्त्रीशी बोलणं कसं जमतं असं तुकारामांची भूमिका आहे. म्हणून म्हणतात की चारित्र्य तुम्ही जपलं पाहिजे, परोपकार केले पाहिजे, समानतेचा विचार केला पाहिजे, सचोटीचा विचार केला पाहिजे, भूतदयेचा विचार केला पाहिजे. काय ते वनामाजी जल असं त्यांनी शब्द त्या अभंगात वापरलेला आहे. आमच्या एकनाथ महाराजांनी तेच केलेलं आहे. गंगेचं एवढं ते आणलेलं कावड ती त्या गाढवाच्या समोर त्यांनी रीती केली. गाढव पुण्यवान असं म्हणावं लागेल आपल्याला, की ज्याला एकनाथ महाराजांचं ते सगळं त्या ठिकाणी लाभलंय. गमतीने विनोदाने घ्या, आजूबाजूला माणसं त्या लायकीचे नव्हते म्हणून त्या गाढवाला मिळालं असं पण आपल्याला म्हणावं लागेल त्या ठिकाणी. हे बघा भूतदया कशी असते बघा संतांच्या ठिकाणी. कुठल्या प्रकारच्या प्राण्याचा मत्सर करणार नाहीत. आमचे आजोबा होते महाराज, आज त्यांची तिथी असल्यामुळे मला तो प्रसंग आठवतो आहे. पंढरपूरच्या घरामध्ये आम्ही सगळे एकत्र होतो. मी लहान होतो, आमचे मामा आहे ते सगळे लोक तिथे, आणि सकाळी 4-5च्या सुमारास ते दिवाळीचं पाणी बिनी तापवायला ठेवलेलं होतं आणि कुणीतरी म्हणाला विंचू निघालेला आहे. मोठा विंचू म्हणजे काय, ती इंगळीच होती. म्हणजे भारुडामध्ये म्हणतात तशी अक्षरशः ती इंगळी होती. आमच्या डोक्यामध्ये ती मारावी, लहान वय असल्यामुळे मग हे काठी आणू, अजून काहीतरी आणू. महाराजांच्या कानावरती गेले ही इंगळी आहे म्हणून, आणि मग ते म्हणाले सगळ्यांना थांबा म्हणाले. ते गेले त्या इंगळीजवळ, तिला जवळ धरलं, त्यांना काय माहित नाही, त्यांनी आमच्या समोर उचललं. तो काही चमत्कार नाही, आमच्या समोर उतरलं, तळहातावरती त्या बिचारीला ठेवलं आणि सावकाश जाऊन घराच्या बाहेर तिला सोडून दिलं. मला वाटतं भूतदयेचं वेगळं उदाहरण पुन्हा आम्हाला बघण्याची आवश्यकता नाही. आपल्या सगळ्यांच्या सद्गुरूंच्या ठिकाणी, मी माझ्या सद्गुरूंचं तुम्हाला सांगितलं, प्रत्येक सत्पुरुषामध्ये अशा प्रकारची वृत्ती आहे. त्यांच्या त्या स्वभावाला काय म्हणतात ते व्याघ्रहीन खाती आहे की नाही. आमच्या एकनाथ महाराजांचं उदाहरण, आम्हा डंखो आला काळ तो तव जाहला कृपाळ म्हणतात. तो नागाने तो चावा घ्यायला आलेला नाग नाथ महाराजांच्या डोक्यावरती असा फणा काढून उन्हापासून संरक्षण करायला लागला नाथ महाराजांचं. का होऊ शकतंय? भूतदया त्यांच्या अंगी आहे. समोरच्याला कळतं प्राण्याला की हा कशा वृत्तीचा आहे, याची माझ्या संबंधीची भूमिका काय आहे. आणि ती एकदा स्पष्ट झाली ना की मग वैर संपून जात, वैर भावनाच तिथे राहत नाही. आणि मग प्रत्येकाच्या ठिकाणी ईश्वर आपल्याला बघता येतो. तुकोबाराय म्हणतात की तुला जर तुझ्या त्या उत्तम गतीकडे जायचं असेल ना, तर त्या उत्तम गतीकडे जाण्यासाठी तुला तशा प्रकारचे वैरभाव विसरून भूतदया आणि ह्या सगळ्या गोष्टी तुला
त्या ठिकाणी स्वीकाराव्या लागतील. सर्वांना ईश्वर तुला समजून घ्यावं लागेल. ते म्हणाले सद्वर्तन जे करतात ना लोक, त्यांचं वर्णन तुकोबारायांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आणखी एका अभंगातनं केलेले. ते म्हणतात दीपा नाही पाठी पोटी अंधकार. आपण ऐकलेला अभंग आहे. माझ्या माहितीप्रमाणे चंदनाचे हात चंदनाचे पाय, त्या अभंगातलं कदाचित चरण असेल की दीपा नाही पोटी पाठी अंधकार, सर्वांशी साखर अवघी गोड. साखर म्हणत नाहीत तुकोबाराय, साखर म्हणतात. जशी साखर सगळ्यांना गोड असते की नाही, जसं दिव्याच्या पाठी आणि पोटी असं काही अंधार बिंधार काही प्रकरण नसतं, त्याच्या आजूबाजूला सर्वत्र प्रकाश असतो. तशा प्रकारे सद्वर्तन आमचं असलं पाहिजे. सगळ्यांच्यासाठी समत्वाच्या भावनेने आम्हाला जर वागता आलं म्हणाले तर तसं वागल्यानंतर मग आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करता येतील, अशी तुकोबांची भाषा आहे. आता बघा, त्यांनी हे सगळं जर तुम्ही केलं, आता पुन्हा आपण थोडं त्याची पार्श्वभूमी बघितली की धनाचा विचार केला, धनाच्या स्रोताचा विचार केला, धनाच्या सोबत उत्तम व्यवहाराचा विचार केला, मार्गाचा विचार त्या ठिकाणी केला, सद्गुणांचा विचार त्या ठिकाणी केला. पुढे तुकोबाराय विचार करतायत तो उत्तम जीवगतीचा. आता फलश्रुतीकडे तुकोबाराय या अभंगामधनं चाललेले आहे. आतापर्यंत काय करायचं तुकोबा सांगायला लागलेले आहेत आणि इथून पुढच्या भागामध्ये फलश्रुती बोलतायत की तुला उत्तम जीवगती मिळेल म्हणाले. तू जर माझं ऐकलंस की नाही हे सगळं, तर तुला जीवगती उत्तम मिळेल. जीवगती उत्तम मिळणं म्हणजे काय आहे? आम्ही तेच तर करायसाठी इथे आलेलो आहोत. सगळे आमच्या सगळ्यांची भूमिकाच ती आहे. आम्ही ते उद्धाराच्या अपेक्षेमध्ये इथे आलेलो आहोत. आज मुमुक्षु आहोत, उद्या सिद्ध व्हायचं आहे, अजून काहीतरी व्हायचं आहे आणि मग ते जीवशिवाच्या ऐक्याचा आम्हाला विचार करायचा आहे. मग हे उत्तम जीवगती काय आहे? तर दोन्ही लोकांमधल्या गतीचा तुकोबारा इथे विचार करतायत. उत्तम गती म्हणजे असं नाही इथून सगळं संपल्यानंतर परलोकात गेल्यानंतर तुला अशा प्रकारचं काहीतरी मिळेल, अजिबात नाही. तुकोबाराय तसा एकटा अगदी छोटा विचार करत नाही. तुकोबाराय जेव्हा उत्तम जीवगती म्हणतायत, तुला उत्तम खाणी उत्तम जीवगती असे शब्द जेव्हा वापरतायत तुकोबाराय, तेव्हा त्यांना दोन्ही लोकांमधील गतीचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये आहे की आता तुझं जीवन चाललंय ना, इह लोकांमध्ये तू आहेस, इथे पण तुझी गती चांगली असेल म्हणजे तुझं आयुष्य चांगलं असेल. आणि इथलं सगळं संपल्यानंतर, तो शेवटचा श्वास तुझा आल्यानंतर, मग तू जेव्हा परलोकामध्ये जाशील तेव्हा तिथे तुला चांगली गती मिळेल. ही उत्तम गती तुला पाहिजे असेल तर धनाच्या संबंधीचा मी सांगितलेला विचार तू त्या ठिकाणी त्या पद्धतीने सांभाळला पाहिजे. हे लोकांमधलं सौख्य आणि समाधान हे तुझ्या काय म्हणता येईल चरणाशी येऊन राहील म्हणाले. तुला मागायची गरज पडणार नाही. त्या सौख्याला आणि समाधानाला तुला फार झटायची गरज पडणार नाही. ते तुझ्या आवाक्यात असेल, ते तुला मिळून जाईल. जर तू हे सगळं पाळलंस तर त्या उत्तम जीवगतीचा अधिकारी होण्याची क्षमता तुझ्यामध्ये निर्माण होईल. परलोकामध्ये तर काय म्हणाले, भगवंताचं सानिध्यच तुला लाभेल. आणि मग परलोकात तू जेव्हा भगवंताच्या सानिध्यामध्ये असशील तेव्हा इह लोकांमध्ये तुझ्या जीवन कार्याचे कीर्ती गायला जाईल म्हणाले. म्हणजे तू तिकडे गेला तरी तुझी कीर्ती इथे राहील, लोक तुझं नाव घेतील. अशा प्रकारचं तुकोबाराय म्हणतात. आणि म्हणतात झाला इहलोकी परलोक, आले सकळीक वैकुंठ. झाला इहलोकी परलोक म्हणाले. असं जर तू वागला की नाही, धनासंबंधी, चारित्र्यासंबंधी, सद्वर्तनासंबंधी, ही जर तुझी भूमिका, हे काय आहे माहितीये का, मी जे तुम्हाला सांगतोय ना, हे मनुष्यत्वाचा गौरव करणारं सूत्र तुकोबाराय इथे मांडायला लागलेलं आहे. माणसाचा गौरव करणं चालू आहे की एक माणूस किती अत्युच्च पातळीपर्यंत जाऊ शकतो, एक माणूस स्वतःला किती उन्नत करू शकतो, एक माणूस स्वतःला किती विस्तीर्ण करू शकतो, एक माणूस स्वतःला किती समृद्ध करू शकतो. ही सगळी तुकोबांची भाषा आहे. त्यामुळं मग ते तुकोबाराय म्हणतात की अशा पद्धतीने तू जर वागलास की नाही तर झाला इहलोकी परलोक, आले सकळीक वैकुंठ. इहलोकामध्येच परलोक येईल म्हणाले. तुला तिकडे जाण्याची पण आवश्यकता नाही. इहलोकामध्ये परलोकाचा साक्षात्कार घेण्याची क्षमता तुझ्यामध्ये निर्माण होऊ शकेल जर तुझ्या वर्तनामध्ये तू जर हे चांगले गुण बाळगले आणि तुझ्या धनासंबंधी तू जर योग्य विचार केला तर इहलोकामध्येच तुला परलोक त्या ठिकाणी मिळेल. इतकी मोठी शाश्वती तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला देत आहेत आणि विनंती करतायत पुन्हा पुन्हा की अरे हे तू धनाच्या बद्दलचा विचार या ठिकाणी केला पाहिजे. पुढे म्हणतायत की आश्रमाचे फळ म्हणून तुकोबारायांनी चर्चा केली आहे की इथे आश्रमाचं फळ काय आहे. आपण असं समजूयात की आपला आश्रम जो आहे ना तो आपलाच आश्रम आहे, गृहस्थाश्रम आहे. आणि गृहस्थाश्रमाच्या फलाची तुकोबाराय या ठिकाणी थोडक्यामध्ये चर्चा करायला लागलेली आहे. मग गृहस्थाश्रमाची फलश्रुती कशामध्ये असते आता आम्ही बघतोय ना. काय होतं माहितीये का, खूप उशीर झाल्यानंतर चर्चा करण्यात अर्थ नाही. जेव्हा अजून हातामध्ये काही आहे तेव्हा चर्चा केली पाहिजे. तुकोबांची तीच भूमिका आहे. आणि काही फार मोठं आयुष्य लागत नाही. तुकोबांचं आयुष्य 42 वर्षांचं होतं, माऊलींचं आयुष्य 21 वर्षांचं होतं फक्त. त्याही आयुष्यामध्ये त्यांना गृहस्थाश्रमाची फलश्रुती करता आली तुकोबारायांना. आणि माऊलीला गृहस्थाश्रम न करून देखील चांगला गृहस्थाश्रम कसा करायचा हेही सांगता आलं. आम्हाला वाटतं ते 16 वर्षाचे माऊली ज्ञानेश्वरीमध्ये लिहितायत, काय म्हणतायत, सुवासनीचे अलंकाराची गोष्ट करतायत, तिच्या धर्माची गोष्ट करतायत.
संसाराची गोष्ट करतायत, कसे करतायत? आम्ही खोलात जाऊन वाचलं पाहिजे. तैशी दशेची वाट न पाहता वैसेची या गावानं येता बालवयीच सर्वज्ञता वरीत आहेत. ब्रह्मज्ञानाचं वर्णन जेव्हा माऊली त्या ठिकाणी करतात, ते ब्रह्मज्ञानाचं नाही, ते तुकोबा स्वतःच वर्णन आहे. जसं तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, संतांचं वर्णन म्हणून केलं असेल, पण ते तुकोबांचं वर्णन आहे. तसं हे माऊलींचं वर्णन. तैशी दशेची वाट न पाहता, त्या दशेला जाण्याची गरज नाही. वैसेची या गावाने येतात, ते वय पण गाठायची गरज नाही. बालवयीची सर्वज्ञता वरीत आहेत, हे संतांचं लक्षण आहे. त्यामुळे गृहस्थाश्रमाची फलश्रुती त्यांच्यासारखं चांगलं दुसरं कोणी सांगू शकत नाही. म्हणून आम्ही त्यांनी सांगितलेली फलश्रुती लक्षात घेतली पाहिजे आणि तशा प्रकारचं फल गृहस्थाश्रमात आम्हाला मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. काय म्हणतात त्या ठिकाणी तुकोबाराय, जेव्हा गृहस्था म्हणजे काय आश्रमाचे फळ जेव्हा म्हणतायत, कुठलं फळ आहे त्याचं? आम्हाला कर्तृत्वाच्या दर्शनाची संधी या आश्रमामध्ये मिळाली पाहिजे. आमचं कर्तृत्व आम्हाला दाखवता आलं पाहिजे. कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, काही आवश्यक नाही की याच क्षेत्रामध्ये श्रीमंतच झालं पाहिजे, आवश्यक नाही. कलावंतच झालं पाहिजे, आवश्यक नाही. लेखकच झालं पाहिजे, आवश्यक नाही. प्रवचनकारच झालं पाहिजे, काही आवश्यक नाही. ग्रंथ निर्मिती केली पाहिजे, आवश्यक नाही. कुठल्याही बाबतीमध्ये तुम्हाला जे आवडेल, जे जमेल, जे रुचेल, जे पटेल आणि जे अंतिमतः समाजाच्या हिताचं असेल, असं कर्तृत्व तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, गृहस्थाश्रमाचं मग काय आहे? तुम्ही गेल्यानंतर उरणार काय आहे? तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाने काय उरणार आहे? तर तुमचं कर्तृत्व जे आहे, त्या कर्तृत्वाचं दर्शन तुम्हाला करता आलं पाहिजे, अशी भूमिका तुकोबाराय या ठिकाणी मांडतात. दुसरं म्हणतात, तुमची कर्तव्य निष्ठा असली पाहिजे. म्हणजे स्वधर्मी निधन श्रेय जिथे माऊली म्हणतात, भगवंत म्हणतायत, त्या स्वधर्माची आठवण या ठिकाणी तुकोबाराय करून देतात की तुझी कर्तव्य निष्ठा असली पाहिजे. मग तुझं समाजाप्रती, आईवडिलांच्या प्रती, भावंडांच्या प्रती, आप्तांच्या प्रती तुझं कर्तव्य काय आहे बाबा? आप्तामध्ये कोणी जर अडचणीमध्ये असेल तर त्याच्याबद्दल तुझी भूमिका काय असली पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर तुला करता आला आणि तसा विचार करून जर तू वागलास तर तुझा गृहस्थाश्रम सफल होणार, ही त्या ठिकाणी तुकोबांची भूमिका आहे. त्यामुळे गृहस्थाश्रम सफल करण्याचा मंत्र जेव्हा सांगतात तुकोबाराय, तेव्हा कर्तृत्व दर्शन करता आलं पाहिजे. कर्तव्य निष्ठा तुमची दिसली पाहिजे. कर्मपरायंत असली पाहिजे. वाडवडिलांनी खूप कमवून ठेवलं म्हणजे काही करायचंच काम नाही. आरामात बैठकीमध्ये बसून तक्क्या लोडला टेकून माझं सगळं आयुष्य जाऊ शकणार आहे, मला काही करायची काय 60-70 पिढ्या काय म्हणतात तसं त्या पिढ्यांचं सगळं सोय झालेली आहे. नाही म्हणतात, तुला तुझं कर्म करायचं आहे. दिलं असेल ना, असू देत, नशीब आहे तुझं संचित आहे ते, तुला खूप चांगली परिस्थिती मिळाली, छान आहे. अरे पण त्याच्यामध्ये वाढ करणं, वडिलांनी जे दिले त्याच्यामध्ये काहीतरी वाढ कर. मग ते त्यांनी दिलेला संस्कार असेल त्याच्यामध्ये वाढ कर, त्यांनी दिलेलं आचरण असेल त्याच्यामध्ये वाढ कर, त्यांनी दिलेली व्रतवैकल्य असतील त्याच्यामध्ये वाढ कर. हरकत नाही ना. ते कुठेतरी म्हणलेलं आहे की हरिपाठामध्येच म्हणलंय की दोन्ही पक्ष पाही उद्धरत. मग घरातलं एक पोरगं हरिपाठाला पाठवून द्यायचं, म्हणजे मग त्याच्या मागच्या 7 पिढ्या आणि पुढच्या 7 पिढ्यांची सोय लागली म्हणाले. आम्ही असंच करतो, दर पिढीतलं एक पोरगं फक्त हरिपाठामध्ये पाठवून देतो आणि मग झालं. म्हणजे तिथे माऊलींनी सांगून दिले, दोन्ही पक्ष पाही उद्धरत, इकडचा तिकडचा पक्ष उद्धारून जातो म्हणाले. असं नसतं ते. प्रत्येकाला कर्मपरायंत आहे, प्रत्येकाला कर्म करायचं आहे. त्याला दिलेलं विहित कर्म त्याला करून त्या कर्मामध्ये उंची त्याला गाठायची आहे. ते गृहस्थाश्रमाची फलश्रुती आहे. आणि चांगलं वर्तन आणि धनासंबंधीचा चांगला विचार असेल तर मग हे कर्तव्य दर्शन, कर्तव्य निष्ठा, कर्मपरायंत तुला सिद्ध होईल असं सांगतात. त्याच्या जोडीला सृष्टीबद्दल पण विचार करायला तुकोबाराय सांगतात. स्वतः तर वृक्षवल्ली वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, हे सगळी जी भाषा तुकोबांची आहे, म्हणजे माझं आणि या निसर्गाचं जे नातं आहे त्या नात्याबद्दल पण सांगतायत की तू गृहस्थाश्रमात आहेस, तू या निसर्गामध्ये राहतो आहेस, या निसर्गाच्या प्रती देखील तुझी एक बांधिलकी आहे, ती पण तुला जर पाळायची असेल ना तर तुझं हे सगळं संचित चांगलं असलं पाहिजे बघ. हा तुझा वर्तनात चांगला असलं पाहिजे, तुझा धनविचार चांगला पाहिजे असला आणि नियम त्याशी अनुसंधान असलं पाहिजे. जिथून आपण आलोयत ना त्याला विसरायचं नाही. ते बायका डोक्यावरती आत्ता राहिलेलं नाहीये, पण बायका डोक्यावरती घागरी घेतात 2-2, 3-3 आणि चालतात, एकमेकीशी बोलतात, एकमेकीशी विनोद करतात. लहानपणी मी चित्र बघितलेलं आहे, ते माझ्या गावामध्ये पण बघितलेलं आहे. पण हे गंमत विनोद सगळं चालत असताना देखील डोक्यावरच्या एकावर एक ठेवलेल्या 2-3 घागरींकडे त्यांचं एवढं अनुसंधान असतं की ते अजिबात ढळत नाही आणि ती घागर कधी आयुष्यामध्ये पडत पण नाही. हे जे अनुसंधान आहे संसार करत असताना भगवंताशी, तशा प्रकारचं अनुसंधान ठेवणं हे गृहस्थाश्रमाची फलश्रुती आहे म्हणतात. संसार तर करायचाच आहे, तो होणारच आहे, ते काही वेगळं नाहीये म्हणाले, पण तुझं अनुसंधान त्याच्याबरोबर असलं पाहिजे अशी भूमिका तुकोबाराय मांडतात. आणि हे जर पाहिजे असेल, हे गृहस्थाश्रमाची फलश्रुती तुला व्हायची असेल तर काय म्हणाले, तुझी धनासंबंधीची भूमिका आणि तुझं स्वतःचं वर्तन, या 2 गोष्टींचं गाठोडं तुझ्याजवळ असल्याशिवाय तुला हे सिद्ध करता येणार नाही.
अभंगाच्या आणखी 2 मुद्द्यांवरती आपण बघू आणि मग आपण थांबणार आहोत. आणखी एक शब्द आलेला आहे, वैराग्य नावाचा पण शब्द या अभंगामध्ये तुकोबांनी मांडलेला आहे. वैराग्याचे बळ आणि मग त्या बळामुळे काय होतं याची चर्चा तुकोबांनी केलेली आहे. वैराग्य फार मोठी गोष्ट आहे. आम्ही लोकांना सहज म्हणून जातो की काय वैराग्य आले त्या माणसाला, आमची हीच भाषा असते, वैराग्य संपन्न माणूस आहे. इतकं सोपं ते वैराग्य असत नाही. ते निरपेक्ष वर्तनाची फलश्रुती आहे. बघा, तुमचं निरपेक्ष वर्तन जर असेल ना तर त्याची फलश्रुती म्हणून काय म्हणता येईल, आपल्याला वैराग्याकडे बघता येईल. ते निरपेक्ष असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसली पाहिजे. जसं इकडे म्हणतात उदास विचारे वेचकरी. उदासचा अर्थ मी विस्तार भयामुळे सांगितला नाही, पण उत अधिक असीन, आसक्तीच्या पलीकडे जाऊन, अशा प्रकारची भूमिका तुकोबांची तिथे आहे. तसं इथे पण आहे. वैराग्य म्हणजे काय आहे, निरपेक्ष वर्तन असेल ना तर तशा वर्तनाची फलश्रुती म्हणून ते वैराग्य तुम्हाला मिळतं. वैराग्य वृत्तीचा गुण असतो. वैराग्य असं शिकून येत नाही, तो वृत्तीमध्ये असलं पाहिजे वैराग्य. ते वैराग्य वृत्तीमध्ये असावं लागतं. आमचे रामचंद्र डोंगरे महाराज होते भागवतकार. आता नाही आहेत महाराज या ठिकाणी, परंतु ते वेगवेगळ्या गावांमध्ये भागवत करायचे आणि सुदैवाने श्रीमंत शिष्य लोक असायचे, ऐकणारे लोक असायचे. मोठमोठ्या प्रमाणावरती निधी देणं, त्यानंतर काय ते आपण पट्टी करतो उत्सवाला तशा पट्ट्या व्हायच्या. महाराज हे विचारायचे की किती रुपये जमणार आहेत बाबा तुमच्या गावात, मी येतो तुमच्या गावात भागवत करायला, पण तुमच्या गावामध्ये किती रुपये जमतील. मग कुणीतरी म्हणायचं आम्ही 11 लाख जमवतोय, कुणी म्हणायचं आम्ही 15 लाख जमवतोय, कुणी म्हणायचं आम्ही 20 लाख जमवतोय. महाराज म्हणायचे ठीक आहे मी येतो. मग महाराजांचं यथासांग 7 दिवसांचं भागवत त्या ठिकाणी व्हायचं. भागवताच्या शेवटी पूजा करताना महाराजांना ते 11 लाख रुपयाचं काय म्हणता येईल, त्यांची दक्षिणा म्हणायचं त्याला, ती दक्षिणा महाराजांच्या हातामध्ये लोक ठेवायचे, नमस्कार करायचे. मग महाराज त्या दक्षिणेमध्ये आपले 1 लाख रुपये टाकून त्या लोकांच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे याच्यातनं अन्नछत्र सुरू करा. याच्यातनं जी जीर्णोद्धार करण्यासारखी मंदिरं आहेत त्यातली मंदिरं निवडून 2-3 मंदिराला त्या ठिकाणी निधी द्या. तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एखादी वेधशाळा जर आता अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये असेल तर त्या वेधशाळेसाठी काही नियमित अशा प्रकारची काही व्यवस्था करता येते की ती करा आणि ह्या पैशातनं अशा प्रकारचं धर्मकार्य तुम्ही करा. वैराग्य वृत्तीचा गुण असावा लागतो. जे रामायणामध्ये डोंगरे महाराज सांगत होते ते स्वतःच्या जीवनामध्ये जगून दाखवत होते. हा वृत्तीचा गुण आहे. वैराग्य हा वृत्तीचा गुण आहे की तुम्ही द्या 20 लाख रुपये, मला पाहिजेत 20 लाख, पण कशासाठी पाहिजेत, मला आणखी त्याच्यात 1 लाख टाकून तुम्हाला 22 करून द्यायचे आणि एक चांगलं धर्मकार्य तुम्हाला त्या ठिकाणी करायला लावायचं. मला वाटतं धनासंबंधीचा इतका साक्षेपी विचार तुकोबांनी जो सांगितलाय तो आम्हाला प्रत्यक्ष बघण्यासाठी डोंगरे महाराजांसारख्या विभूतींचं चरित्र आम्ही या ठिकाणी बघितलं पाहिजे. वैराग्याच्या संबंधी आणखी एक की वेगवेगळ्या प्रकारचं वैराग्य आहे. जगात असा एकही माणूस नाही ज्याला वैराग्याचा अनुभव आलेला नाही. फक्त ते कोणत्या प्रकारच्या वैराग्याचा अनुभव आला हे महत्वाचं आहे. काय होतं, स्मशानामध्ये गेल्यानंतर एखाद्याला वाटी लावताना किंवा वाटी लावून परत येत असताना आमच्या मनामध्ये ते जीवनामध्ये आहेच काय शेवटी. बघा, आला तसा गेला निघून. काय घेऊन गेला, बँकेचं खातं नाही, नॉमिनेशन करायचं राहिलंय, अजून काहीतरी राहिलंय, अजून काहीतरी, काही खरं नाही हो जीवनाचं. ते जे वैराग्य आहे ना ते घरी येऊन हातपाय धुवून ते पिठलं पोळी खाईपर्यंतच वैराग्य आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते गायब झालेलं असतं, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. त्या स्मशान वैराग्याची चर्चा तुकोबाराय या ठिकाणी करत नाही. दुसरं पुराणामध्ये असतं, 7 दिवस कथा ऐकली. आता आमच्या घरी पण ते 60 दिवस का 120 दिवस वाना उत्पादनाचं भागवत चालू होतं. त्या भागवताच्या काळामध्ये आमच्या घरातल्या वृत्ती फारच चांगल्या झाल्या होत्या. एकदम काय वैराग्यच येऊ लागला आम्हाला त्या भागवताच्या ग्रंथामुळे. आमच्या घरामध्ये वैराग्याचा साक्षात्कार क्षणाक्षणाला येऊ लागला. पण ते आता भागवत संपलंय, 15 दिवस झाले, आता ते वैराग्य पण संपायला लागलेलं आहे. हे काय पुराणामधनं आलेलं वैराग्य आहे, तात्कालिक स्वरूपामध्ये येतं. माणसाला वाटतं तसं चित्तवृत्ती फुलून येतात आणि त्याला वाटतं नाही नाही काही खरं नाहीये हे, आता मी फक्त भगवंताचा आणि भगवंत माझा, ही भावना जी निर्माण होते त्या क्षणापुरती त्याला आपण पुराण वैराग्य म्हणतो. आपल्याला आई जन्म देते त्यावेळेला तिला प्रसूती वैराग्य असतं, नको जन्म मला हा, यातना असतात, तो सोपं नाहीये. आम्हाला तुम्हाला जन्म दिला आईने, त्या जन्म देताना कुठल्या मरणकळा तिने सहन केल्या, त्या मरणकळा तिला वैराग्याची अनुभूती देतात आणि म्हणतात की याच्यापेक्षा वैराग्य बरं, आणि ती त्या ठिकाणी भगवंताला ते वैराग्य मागते. हे जे आहे ते प्रसूतीचं वैराग्य, पण आम्हाला ते वैराग्य नकोय. तुकोबाराय चर्चा करतात ते शुद्ध वैराग्याची चर्चा करतात, विचारा अंती आलेल्या वैराग्याची चर्चा करतात, सारासार विवेकाला लक्षात ठेवून स्वीकारलेल्या वैराग्याची तुकोबाराय या ठिकाणी चर्चा करतात. ते वैराग्य आम्हाला यायचं असेल, ते जर बळ आम्हाला वैराग्याचं पाहिजे असेल तर आम्हाला हे सगळं वागावं लागेल, ही तुकोबांची भूमिका आहे. आणि मग असं जर आम्ही केलं तर त्याला सूत्र पण तुकोबाराय देतात, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा धर्म केला म्हणतात. संसाराच्या नावाने शून्य घालून टाकलं म्हणजे त्याच्यासाठी फार कष्ट करत बसलो नाही आम्ही, जसं होईल तसं आम्ही बघत राहिलो. आम्ही धर्मावरती लक्ष दिलं. धर्मावरती लक्ष दिलं म्हणजे काय, कर्तव्यावरती लक्ष दिलं.
म्हणजे काय, जीवनाला आल्यानंतर सार्थकतेच्या मुद्द्यांवरती चर्चा केली आम्ही, त्याच्यावरती लक्ष दिलं, म्हणून आम्हाला तशा प्रकारचं वैराग्य आम्हाला प्राप्त झालं. तुकोबांना वैराग्य प्राप्त झालेलं होतं, आम्हाला ते वैराग्य प्राप्त करून देण्याचा मार्ग स्वानुभवाच्या गंधासह, ऋषीमुनींच्या दाखल्यासह तुकोबारायांनी या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे. आणि मग म्हणतात की देह आत्मा परस्पर संबंध तुम्हाला कळाला पाहिजे, देहाचं पोल पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि ते विचारा अंती आलं पाहिजे. तसं तुमच्या ठिकाणी आलं की संसाराच्या नावाने शून्य घालण्याची भूमिका तुमची पण होईल. आणि संसाराच्या नावाने ज्याला शून्य घालता येते याचा अर्थ व्यवहार सोडायचा असं नाहीये, पण त्याच्यामध्ये काही झालं तरी शून्यच उरणार आहे हे लक्षात घेऊन वृत्तीने काम करायचं आहे. तसं तुम्हाला करता आलं की मग वैराग्य तुमच्यासाठी फार मोठी गोष्ट असणार नाही. आणि असं वैराग्य तुम्हाला मिळाल्यानंतर जे तुम्हाला मिळणार आहे ना म्हणाले ते परमपद आहे. आता परमपदाची चर्चा अनेक ठिकाणी अनेक संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे, पण परमपदाचं एक साधं उदाहरण म्हणजे भगवंताचं सानिध्य आहे. भगवंताचं सानिध्य म्हणजे आनंद आहे. मग तो इहलोकामध्ये असेल, तो परलोकामध्ये असेल, अन्य कुठल्या ठिकाणी असेल, आपल्याला तेवढी काही आपण नाही म्हणणार की कोणत्या लोकामध्ये, कोणत्याही लोकामध्ये जेव्हा आनंदाची अनुभूती येते, निखळ आनंदाची अनुभूती येते, त्या त्या क्षणाला भगवंत तुमच्या सोबत असतो आणि म्हणून तो आनंद तुम्हाला मिळत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ते परमपद जर तुला पाहिजे असेल, त्याच्यासाठी वैराग्याच्या फळाची पण चर्चा केली. म्हणजे सिक्वेन्सनी बघितलं तर आधी धनाची चर्चा केली, धनाच्या स्रोतांची चर्चा केली, त्या स्रोतांसाठी जे काही व्यवहार केलाय त्याच्या उत्तमतेची चर्चा केली, त्याच्या जोडीला त्याच्या खर्च करण्यासंबंधी चर्चा केली. आपण ती चर्चा जास्त केली नाही, परंतु व्ययासंबंधी पण चर्चा आहे. आणि ज्याला खूप मिळते त्याच्या घरी अजून खूप देण्यामध्ये काय अर्थ आहे, तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणतात. बघा तुम्ही, सर्वसाधारण पद्धत हीच आहे. श्रीमंताच्या घरी जात असताना आम्ही आमच्या ऐपतीपेक्षा जास्त मोठी गोष्ट त्याच्याकडे घेऊन जातो, का तर आम्हाला त्याच्या मोठेपणाला मॅच करायचं आहे. तुकोबाराय म्हणतात काय गरज आहे, त्याच्या घरी सगळं भरलेलं आहे, काही घेऊन नाही गेला तरी चालेल, ज्याच्या घरात काही नाही त्याच्या घरात काहीतरी घेऊन जा. हे जे आहे ना, हे आहे उदास विचारे वेच करी, काही आसक्तीच नाही, त्याचा मोठेपणा खूप आहे, त्याला काही वेगळं द्यायची गरज नाही, तोही समजून घेईल, ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे मी देईल. ही जी उत अधिक असीन, आसक्तीच्या पलीकडे जाऊन वृत्ती आहे, ती जर असेल तर मग ते वैराग्याचं बळ तुकोबाराय म्हणतात तुम्हाला प्राप्त होईल. आणि ते प्राप्त झाल्यानंतर परमपद तुमच्या आवाक्यामध्ये येईल. परमपद म्हणजे भगवंताचं सानिध्य तुम्हाला लाभेल. जीवशिवाचं ऐक्य जे आम्ही म्हणतो, वेदांतामध्ये बिंब प्रतिबिंब न्याय आम्ही सांगतो, ते सगळं सगळं तुम्हाला बघता येईल. जन्म मरणाला पूर्णविराम मिळेल. म्हणजे आता आपण तो अभंग पण बघितला, देवची होईन म्हणती ते होती तरिका चित्ती न धरावे. ते प्रत्यक्ष या नरदेहाला आल्यानंतर देवत्व प्राप्त तुम्हाला होऊ शकतं. त्याच्यानंतर तिकडे ज्ञानेश्वर महाराज पण तसंच सांगतायत की ह्या नरदेहाला आल्यानंतर देवत्व तुमच्या आवाक्यात म्हणाले, काही अवघड नाही, तुम्हाला होता येतं देव, कारण तुम्ही मुळात देवस्वरूप आहात, अंशरूपाने तुम्ही भगवंत आहात. अंशरूपाला पूर्ण रूपामध्ये परावर्तित करण्याची प्रक्रिया म्हणजे हा नरदेह आहे, त्याच्यासाठी दिलेलं रणांगण आहे. या रणांगणावरती तुम्हाला झुंजायचे कशाची, तुम्हाला विकारांशी झुंजायचे, षडविकारांशी, षडरिपूंशी तुम्हाला युद्ध करायचे आणि स्वतःला समृद्ध करत जायचे, तुमच्यातल्या मनुष्यत्वाचा गौरव करायचा. तो गौरव तुम्हाला करता आला की परमपद तुम्हाला प्राप्त होणार आहे. मग भगवंताचं सानिध्य, मग जीवशिवाचं ऐक्य, मग जन्म मरणाला पूर्ण विराम. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एरझारे चिरापडे. हे शरीर आहे बाबा, दुसरं काही नाहीये. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, पुन्हा यायचं तुमचं बंद होऊ शकतं. किंबहुना एरझारे, ह्या चक्रा जे चालू आहेत ना, चिरापडे, त्याला एकदाच बंद करायची ताकद या नरदेहामध्ये आहे. पण ते बंद करण्यासाठी तुकोबाराय म्हणतात तशा प्रकारचा व्यवहार जर आमचा असेल तर ते आम्हाला करता येऊ शकतं. मग नित्य आनंदाची स्थिती मिळते आणि कृतकृत्य भावना त्याची त्या ठिकाणी होऊन जाते, असंही तुकोबाराय म्हणतात. या गेल्या 1 तासाच्या 40-50 मिनिटांच्या चिंतनामध्ये आपण या अभंगावरती चिंतन केलं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गायी पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझी, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. जगामध्ये आता मागच्या आठवड्यामध्ये आम्ही एका अभंगावर चर्चा करत होतो. हा अभंग संपवतो आणि सांगतो, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. या अभंगावरती आपण चिंतन केलं. तुकोबांची भाषा थेट आहे. आता पितृपक्ष आहे म्हणून तो अभंग पुन्हा मी तुम्हाला सांगतो. भुके नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी. वडिलांची कीर्ती वाढवायची म्हणेल तू, इथे सांगतायत ते वडिलांची कीर्ती वाढवता येईल तुम्हाला. म्हणजे काय, असं वागलात तर तशा प्रकारची इच्छा निर्माण होईल, तशा प्रकारची भावना निर्माण होईल की जिवंतपणी पण तुम्ही वडिलांची सेवा करा. मृत्यूपर्यंत तर सगळंच करतात हो, ते तर देखावा असतो म्हणाले. हे तो चाळवा चाळवी, ते तर सगळे लोक करतील. स्वतःच्या पोट भरण्यासाठी, स्वतःच्या जिभेचे
चोचले पुरवण्यासाठी ते भगवंताचे नैवेद्य आणि श्राद्ध पक्षाचे पिंड जे देतोय आपण ते तर स्वतःसाठी म्हणाल, ते साक्षीभावाने त्यांना तुम्ही दिलं काय नाही दिलं काय फरक पडत नाही, जिवंतपणे त्यांची सेवा करा. हे सगळे जे विषय तुकोबांनी मांडलेत अत्यंत साध्या भाषेमध्ये, ते याच्यासाठी मांडलेत की तुमच्या माझ्यासाठी कल्याणाचा मार्ग सुकर व्हावा, स्पष्ट व्हावा, आम्हाला तो बघण्यासाठी, म्हणून ती एक चांगली दृष्टी आम्हाला त्या ठिकाणी मिळावी. आणि ती दृष्टी देण्याचं काम ह्या 4000च्या वरती तुकोबांच्या अभंगांनी केलेलं आहे. मला वाटतं की तुकोबांनी आपलं आयुष्य व्यापून टाकलेलं आहे. जेव्हा आपण तुकोबांच्या सानिध्यात जातो, तुकोबांच्या ग्रंथांच्या बरोबर आपण सहवास करतो, तुकोबांची भाषा अवगत करण्याचा प्रयत्न करतो, कठीण आहे, परंतु जेव्हा त्यांच्या खोलामध्ये जातो ना, लक्षात येतं की एक माणूस, आम्ही त्याला देवत्व द्यायची गरज नाही, देवत्व दिलं की आम्ही मोकळे होऊन जातो. एकदा तुकाराम देव आहेत म्हणलं, श्री तुकाराम आमचे देव आहेत, की मग माझी तुकाराम होण्याची जबाबदारीच राहत नाही. एकदा ज्ञानेश्वर देव आहेत म्हणलं की माझी ज्ञानेश्वरांसारखं वागण्याची जबाबदारीच राहत नाही. तसं केलं नाही पाहिजे. ते देव नाहीयेत, ते माणसंच आहेत. त्यांनी मनुष्यपणच त्या ठिकाणी जगलेले आहेत ना. नाहीतर मग तुकारामांना दारिद्र्य नसतं आलं, तुकारामांना अन्न दशेपर्यंत पोहोचावं नसतं लागलं, तुकारामांच्या घरामध्ये आपत्ती येऊन आप्तांचं मृत्यू त्यांना बघावा लागला नसता. साक्षात श्रीकृष्णाला ते चुकलेलं नाही. श्रीकृष्ण जेव्हा प्रत्यक्ष इहलोकामध्ये आले त्यावेळेला त्यांनी पण मनुष्य धर्मच पाळलेला आहे. त्यांनी कुठे देवत्व काही विशिष्ट प्रसंगी हेतूनी पाळलेला आहे, दाखवलेला आहे, परंतु स्वतःच्या आयुष्यामध्ये तर ते अगदी शेवटच्या संस्कारापर्यंत त्यांनी मनुष्यत्व पाळलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही बघत असताना हे बघितलं पाहिजे की तुकोबांना जे साध्य झालंय, ज्ञानोबांना जे साध्य झालंय, ते सगळ्यांच्यासाठी सहज साध्य अशा प्रकारची गोष्ट आहे. जर त्यांच्या मार्गावरती आम्ही जर गेलो, मग ते धनाचा विचार जसा आता तुकोबांनी केलाय, असे असंख्य प्रकारचे विचार जे आहेत ते तुकोबाराय वेगवेगळ्या अभंगातून मांडतायत. त्या विचारांच्या जवळ आपण गेलो ना, आयुष्य समृद्ध करून टाकणारा हा सगळा विषय आहे. तुम्हाला संभ्रम तुमचे सोडणार आहे. जे गाठी असतात ना, काय हे बिरडे फिटेल, काय कृपा करील नारायण, सांगा तुम्ही संत जन, ही जी सगळी भाषा आहे की नाही तुकोबांची, ते बिरडं आमचं फोडायला लागलेले आहेत. बिरडं म्हणजे गायीच्या गळ्यामध्ये कासरा अडकवल्यानंतर एक अशी गाठ ते थोडं ढिला सैल करतात पीळ, आणि त्याच्यामध्ये गाठ टाकून देतात. ते फिटत नाही, पटकन निघत नाही, झटे दिले वासराने तरी निघत नाही. ते निघण्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे, तुकोबाराय तिथे पांडुरंगाला विचारतात, पांडुरंग त्यांना उत्तर देत आहेत, आणि पांडुरंगाने दिलेलं उत्तर सोपं करून तुकोबाराय आमच्या समोर मांडतायत की हे बिरडं कधी फुटणार आहे बाबा तुझं, काय हे बिरडे फुटेल, हा तुमचा माझा जो प्रश्न आहे, तो प्रश्न स्वतः तुकाराम अनुभवतात, स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याची अनुभूती घेतात, ऋषीमुनींना साक्षी ठेवतात, त्यांचा विचार ऐकतात, आणि मला सांगतात की बाबा रे, ही प्रक्रिया आहे, या प्रक्रियेने तुला तशा पद्धतीची अनुभूती येऊ शकेल. मला वाटतं आपण यावरती बऱ्यापैकी चिंतन, बऱ्यापैकी म्हणजे वेळेच्या दृष्टीने बऱ्यापैकी, ते चिंतन कधी संपत नसतं, ते आपण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे परमपद मिळण्याचं जे भाग्य आहे ते सद्गुरूंच्या कृपेने तुम्हा आम्हाला मिळो, अशा प्रकारची अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करू, आणि प्रार्थना करू की तशा प्रकारचं सामर्थ्य, तशा प्रकारची सद्गुरूंची कृपा, आणि त्या सगळ्यांच्या जोडीला तशा प्रकारे वर्तनासाठी जी अपेक्षित प्रेरणा आहे, ती प्रेरणा तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचो, अशी आपण अपेक्षा करूयात. आणि या ठिकाणी आजची जी सेवा आहे आपल्या सगळ्यांच्या परवानगीने, माझे सद्गुरू गोपाळ महाराज जालनापूरकर यांची आज तिथी असल्यामुळे त्या तिथीच्या निमित्ताने त्यांच्या समोर ही सेवा आपण या ठिकाणी सादर करूयात. आणि या निमित्ताने मी माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो, आणि संयोजकांचे परत एकदा मनस्य आभार मानतो की विशेषतः आभार मानायची खरं तर प्रवचनात गरज नाही, परंतु खरंच सांगतोय, माझ्या सद्गुरूंची मला सेवा करता आली याचा आनंद हा शब्दामध्ये न सांगता येणार आहे. त्याच्यासाठी मी तुमचे आभार मानतो आणि ही प्रवचन सेवा या ठिकाणी थांबवतो. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरु गोपाळ महाराज की जय. सब संतन की जय.